विधान परिषदेच्या निवडणुकीला वेग आलेला आहे आणि सर्वत्र आता राजकीय चढाओढ पाहायला मिळते। अशात आपल्याला बोलण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते तथा बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे आहेत। भाऊ, काय सांगाल, महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीकरिता रस्सीखेच पाहायला मिळत आहे, काय सांगाल आपण याच्यावर? भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि रस्सीखेच म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने राष्ट्रवादी काँग्रेस असो भारतीय जनता पक्ष असो यांनी आपली आपली बाजू मांडली पाहिजे असं माझं मत आहे। आणि बाजू मांडत असताना आपल्या आपल्या उमेदवाराबद्दल वरिष्ठ अशी चर्चा करणं हे महत्त्वाचं आहे। महायुती सरकारमध्ये वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, तटकरे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, विजय रांगडालेजी, विनोदजी अग्रवाल असतील, संजय पुराम असतील, परिणय फुकेजी असतील, या सर्वांनी बसून महायुतीचा उमेदवार घोषित करावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने लोकसभा लढवली, तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक लहान भाऊ म्हणून ही विधान परिषदेची उमेदवारी मला द्यावी असं माझं मत आहे। नक्कीच, पण भाजप कितीही केलं हे भाजप सीट सोडायला तयार नाही आहे। भाजपच्या चिन्हावरच लढायला तयार आहे असं वक्तव्य परिणय फुके करतात। काय सांगाल अशात, जर भाजपच्या चिन्हावर आपल्याला लढायची संधी मिळाली तर लढाल का? त्यांनी जर म्हटलं, आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जर आदेश दिला तर मी भारतीय जनता पक्षाकडून लढण्यास तयार आहे। मागच्या वेळेस विधानसभेमध्ये आपण अविनाशजी ब्राह्मणकर आमचे राष्ट्रवादीचे नेते होते, भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आम्ही लढलो, आताही लढू शकतो, काय अडचण आहे? महायुतीमध्ये काही होऊ शकते, महायुतीचे आम्ही घटक पक्ष आहोत, त्यामुळे लढण्यास मी उत्सुक आहे आणि तयार आहे। नक्कीच मी लढण्यास उत्सुक आहे आणि भाजपच्या चिन्हावर जरी उमेदवारी मिळाली तरी मी लढेन असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते सुनील फुंडे करताना पाहायला मिळतात। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।